नगर परिषदेकडून कोट्यावधी रुपये खर्च करून खरेदी करण्यात आलेली रोड व्हॅक्यूम स्वीपर मशीन सध्या वापराअभावी धूळ खात पडल्याचा आरोप होत आहे. शहरातील रस्ते स्वच्छ ठेवण्याच्या उद्देशाने हे वाहन खरेदी करण्यात आले असले तरी प्रत्यक्षात त्याचा वापर होत नसल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. प्रभागातील स्वच्छतेसाठी वारंवार मागणी करूनही संबंधित मशीन उपलब्ध करून दिली जात नसल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे गटनेते तथा नगरसेवक डॉ. नीरज वाथमारे यांनी केला. प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे हे बहुमूल्य वाहन इतर निष्क्रिय वाहनांसह ताफ्यात उभे असल्याचे त्यांनी नमूद केले. दरम्यान नगरपरिषद प्रशासन कुंभकर्णी झोपेत असल्याचा आरोप करत वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अनोखे आंदोलन करण्यात आले. हनुमान जयंतीच्या निमित्ताने संबंधित स्वीपर मशीनसमोर प्रतिकात्मक यज्ञ याग व पूजार्चा करून निषेध व्यक्त करण्यात आला. या आंदोलनातून तरी प्रशासन जागे होऊन मशीनचा वापर सुरू करेल अशी अपेक्षा आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली असून प्रशासनाविरोधात तीव्र नाराजीही यावेळी व्यक्त करण्यात आली. मागच्या 2 जानेवारीपासून यवतमाळ नगर परिषदेमध्ये प्रशासन काळ संपून इथे सर्व नगरसेवक आणि नगराध्यक्ष सर्वांनी प्रभार स्वीकारलेला आहे. मागच्या 2 जानेवारीपासून आजपर्यंत आम्ही आमच्या प्रभाग क्रमांक 10 मध्ये हे करोड रुपयाची किती मशीन उभी आहे जे रोडची क्लिनिंग करत असते. व्हॅक्यूम मशीन आहे आणि क्लिनिंग मशीन आहे. याच्यासाठी सतत आमचा आग्रह होता की ही मशीन आमच्या एरियामध्ये यावं, स्वच्छता करावं. परंतु भारतीय राज्यघटनेनुसार यवतमाळची नगरपालिका आम्हाला चालत नाही असं निदर्शनास आलं. अनेकदा तक्रारी करून, फोन करून, त्यांना स्वतः भेटून सांगून तरीसुद्धा ही मशीन आली नाही. म्हणून आज आम्ही हनुमान जयंतीच्या निमित्ताने कदाचित हे मनुवादी सरकार जे आहे ते संविधानाला मानत नसेल त्याकरिता आज आम्ही त्याला काय म्हणता येईल ठीक आहे, त्यामुळं आज आम्ही हनुमान जयंतीच्या निमित्ताने प्रातिनिधिक स्वरूपात प्रतिकात्मक इथे हिंदू परंपरेनुसार आम्ही इथे होम हवन आणि सर्व ब्राह्मणांची पूजा केली. कदाचित हे भारतीय राज्यघटनेला मानत जरी नसेल तर म्हणून त्यांनी कमीत कमी देवाला तरी घाबरावं आणि यवतमाळकरांच्या स्वच्छतेसाठी हे जे पांढऱ्या हत्तीसारखे जे मशीन ठेवलेले आहे ते रस्त्यावर काढून यवतमाळकरांची सेवा करावं यासाठी आज आम्ही साकडे घातले.